भाऊ, आज आपण पाहणी केलेली आहेत, काय एकूण परिस्थिती दिसून आली, काय मागणी? नाशिककरांच्या भावनेचा आदर करून शासनाने हा निर्णय रद्द केला पाहिजे. कारण हा हरित कुंभ आपण म्हणतो आणि हरित कुंभातच जर निसर्गाचे कत्तल होणार असेल तर ती सर्वसामान्य जनतेला मान्य नाही आहे. ही सर्वसामान्य नाशिककरांची भावना आहे. आता याबाबत तुम्ही तुमच्या परीने काय प्रयत्न करा? मी माझ्या परीने मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे. अधिवेशन जे आता चालू आहे त्या अधिवेशनातही मी तो प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच पर्यावरण मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या ह्या तपोवन बचाव जे कार्यकर्ते आहेत त्यांची भेट घडवून आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. इथे प्रदर्शन केंद्र, रेस्टॉरंट उभारलं जाईल असं देखील सगळं काही हालचाली सुरू आहेत. ठीक आहे, आता जे काय आहे ते शासनाचा विषय वेगळा आहे, परंतु नाशिककरांची जी जनभावना आहे ती समजून घेतली पाहिजे शासनाने आणि त्या दृष्टीने सर्वजण प्रयत्न करत आहेत. हा मतमोजणीचा निर्णय 21 तारखेवरती गेलेला आहे, कसं बघताय? काय यामुळे अडचण? नाही, अडचणी नाही आहेत त्याच्यात. आता कॅमेरा कोणता कॅमेरा? आता मला वाटलं हा कॅमेरा. मला वाटलं तुम्ही इकडं वेगळं मतमोजणी. आता बऱ्याच लोकांचंही म्हणणं आहे की एक तर तो निर्णयच निवडणुका पुढं ढकलणं आणि काही वार्डमध्ये ठेवणं, काही पुढं ढकलणं, हा निर्णयच असा वेगळाच काहीतरी आहे असं वाटतं. परंतु आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की जर मतमोजणी झाली तर त्याचे परिणाम राहिलेल्या वार्डांमध्ये किंवा प्रभागांमध्ये होईल. तर काहींचं म्हणणं असं आहे की हे बरोबर निर्णय आहे, काहींचं म्हणणं आहे की चुकीचं आहे. आता निर्णय घेतलेला आहे तर मग आता आपण मान्य केलं पाहिजे, दुसरं आपल्या हातात काय. तुमचा बालेकिल्ला सिन्नर आहेत, काय वाटतं, काय चित्र? बालेकिल्ला म्हणून नाही आहे, परंतु आम्ही कसोशीने प्रयत्न केला आहे. आता संपूर्ण शासन यंत्रणा, तिन्ही पक्ष जे सरकारमध्ये आहेत हे तिन्ही पक्षांच्या विरोधात आम्ही लढलेलो आहोत. त्यामुळे आता 21 तारखेपर्यंतची वाट पाहायची. ठीक आहे. काल सिन्नरमध्ये हल्ला झाला, काय नेमकं तो प्रकार? नाही, खूप काही म्हणजे असं खूप काही मोठं नव्हतं, पण तो ज्याला आपण म्हणजे होतं थोडं. आता ते वातावरण संघर्षाचं होतं तर त्याच्यात काही थोडाफार संघर्ष निवडणूक वेळ संपता झाला होता, परंतु तो काही खूप मोठा नव्हता. जेवढं वातावरण झालं तर किंवा मीडियामध्ये आलं तेवढं काही मोठा नव्हता. आणि मला असं वाटतं की सिन्नर शांतताप्रिय गाव आहे, ते एकमेकाशी शांततेत हा विषय संपून जाईल असं मला वाटतं. एक मुद्दा असाही समोर आलेला आहे की हे एक्झिबिशन करण्यासाठीचा हा प्रयत्न. दुसऱ्या बाजूला मठ मंदिरांच्या ट्रस्टींना देखील नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत, त्यांची सुनावणी झालेली आहे. एकूणच त्यांच्यामध्ये देखील प्रशासनाच्या संदर्भात असलेली नाराजी बघायला मिळते आहे. त्यांच्याशी काय तुम्ही भेट घेतली का? किंवा नाही, आता आम्ही कालपर्यंत तर आम्ही निवडणुकीच्याच कार्यात बऱ्याच ठिकाणी मग्न होतो आणि मला असं कुणाशी बोलायला वेळ मिळाला नाही. आज मी दिल्लीला संध्याकाळी जाणार आहे, अधिवेशन चालू आहे. तोपर्यंत आज तपोवनातून जाऊन येऊ असं एक आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांना नाशिककरांचा पाठिंबा आहे, त्यांच्याबरोबर आपण आहोत हे याच्यासाठी मी आज इथं आलो आहे. शनिवार रविवारी आल्यानंतर मी कुणाशी चर्चा करायची ते पाहू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.